प्रवास आम्ही कशाने करायचा, बैलगाडीनं करायचा का? इथून आपलं रेल्वे गेली, विमानतळही गेले, हायवे पूर्ण नाही, मग अशा वेळेला प्रवास आम्ही कशाने करायचा, बैलगाडीनं करायचा का? लोकांना नाशिकला जायचं असेल किंवा पुण्याला जायचं असेल इथून, तर मंचर ते पुणे अंतर 3-3.5 तास लागतात. हा कुठला न्याय आहे? सगळ्यात जास्त प्रगत भाग महाराष्ट्रातला जो आहे तो आमचा भाग आहे, आणि आमच्या भागात जर सरकार असं अन्याय करत असेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आम्ही बघणार नाही आम्ही सत्तेत आहोत की विरोधी पक्षात आहोत. आम्हाला लोकांशी देणं घेणं आहे, आणि लोकांच्या प्रश्नासाठी जे वाटेल ते करायला लागलं ते आम्ही नक्की करू. खरं म्हणजे तुम्ही पाहता, गेले दीड महिन्यापासून अनेक प्रसारमाध्यमामध्ये पुणे नाशिक रेल्वे हा एक चर्चेचा मुद्दा बनवून गेला आहे. विशेष करून 15-20 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये येथील स्थानिक खासदारानं लोकसभेमध्ये प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विन यांनी स्पष्ट सांगितलं की नारायणगाव, जुन्नर, आंबेगाव ह्या परिसरामधून रेल्वे जाणार नाही, त्याऐवजी ती हडपसर मार्गे नगरला जाणार आहे. आणि म्हणून लोक सगळे जागे झाले. लोकांच्या मनामध्ये कुठंतरी एक संताप आहे की ह्या भागातूनच रेल्वे गेली पाहिजे, ह्या भागातूनच शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ह्या भागातल्या मेगा इंडस्ट्रीला न्याय मिळाला पाहिजे, आणि त्यासाठी रेल्वे पुन्हा ह्या मार्गातूनच झाली पाहिजे. मूळ संकल्पना जुन्नर, आंबेगाव, खेड हे 3 तालुके केंद्रित धरूनच मी हा रेल्वे मार्ग सुचवला होता, मी हा रेल्वे मार्ग प्रपोज केला होता आणि त्याची मागणी केली होती. आणि म्हणून त्याला 15 वर्ष तपश्चर्या करून, 15 वर्ष मेहनत करून त्याला सुरेश प्रभूने अंतिम मंजुरी दिली. मंजूर झाला, पैसे पडले, भूसंपादन चालू झालं, आणि अचानक हा रेल्वे मार्ग बदलण्यात आला. त्याला कारण सांगण्यात आलं GMRTचं. खरं म्हणजे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, GMRT गेले 15 वर्ष काय झोपेत होती का? रेल्वे प्रशासन 15 वर्ष काय झोपेत होतं का? त्यावेळेला त्यांना कळायला पाहिजे होतं की इथून रेल्वे जाती आहे, मग आपण काहीतरी बोललं पाहिजे. ते काय बोलले नाही. आता त्यांना कुठेतरी जाग आली.